मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन खूप छान ॲक्टिंग करत असतो, सायलीला हसवत असतो आणि म्हणतो की तुम्ही घोड्यावर बसायलाच पाहिजे. तर हा बिचारा घोडा खूप नाराज होईल. आता तो वेगळ्याच भाषेत बोलत असल्यामुळे सायलीला खूप हसू येतं. ती खूप हसत असते. ती म्हणते, बरं बसते मी घोड्यावर, पण मला बसता येत नाही घोड्यावर, मी कशी बसणार? अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मी करतो काहीतरी. असं म्हणून तो तिला सांगतो की मी खाली बसतो, तुम्ही खांद्यावर पाय ठेवा आणि मग एक पाय इथे अडकवा आणि वर बसा. त्यावेळी सायली म्हणते, नाही सर, मी तुमच्या खांद्यावर पाय नाही ठेवू शकत. त्यावेळी अर्जुन म्हणतो, काही नाही मिसेस सायली, रिलॅक्स राहा आणि पाय ठेवा. ही सायली नाहीच म्हणते. तर अर्जुन म्हणतो, मी आता अर्जुन सर नाहीये, अर्जुन गाईड आहे. त्यावेळी सायलीचा नाईलाज होतो. ती त्याच्या खांद्यावर पाय ठेवते आणि घोड्यावर चढते. दुसरीकडून प्रिया हा सर्व प्रकार पाहते, झाडाच्या पाठीमागे लपून बसते आणि म्हणते, ही महाराणी अर्जुनच्या डोक्यावर तर बसली होती, आता खांद्यावर सुद्धा चढली. आता मी यांच्या रोमांसची वाट लावणारच, असं म्हणून ती सर्व व्हिडिओ आता काढून घेत असते. त्यामध्ये अर्जुन आता सायलीला चप्पल घालत असतो. त्यावेळी आता प्रियाला खूप राग आलेला असतो. त्यानंतर आता आपण निघायचं का, असं अर्जुन विचारतो. सायली हो असं म्हणते. मग आता अर्जुन सेल्फी स्टिक काढतो आणि व्हिडिओ बनवत असतो. तर दुसरीकडे प्रिया खूप घाबरते. ती म्हणते की याने तर सेल्फी स्टिक काढली, आता हा व्हिडिओ काढेल आणि मग मी जर यामध्ये दिसले तर प्रॉब्लेम होईल, मला हळूहळू यांच्या पाठीमागे जायला हवं. असं म्हणून ती आता त्या दोघांचं व्हिडिओ शूट करत करत पुढे चाललेली असते. अर्जुन मात्र व्हिडिओ बनवत असतो. त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही मार्केटमध्ये येतात. तर आता अर्जुन हा पुढे पुढे चाललेला असतो. सायली तर खूपच खुश असते. मग नंतर आता अर्जुन विचारतो, आपण मार्केटमध्ये आलो आहोत, तुम्हाला भूक लागली आहे ना? सायली हो असं म्हणते. अर्जुन पटकन तिला खायला आणून देतो. तेव्हा सायली आता खात खात पुढे चाललेली असते आणि अर्जुनलाही घास भरवत असते. मागे प्रिया असते आणि हा सर्व प्रकार पाहत असते. जेव्हा अर्जुन आता व्हिडिओ पुन्हा काढू लागतो तेव्हा मात्र ती त्याच्याकडे पाठ करून उभी राहते. थोडं पुढे गेल्यानंतर अर्जुन तिच्यासाठी हॅट घेतो. तेव्हा सायली तर अजूनच खुश होते. त्यानंतर अर्जुन हा लहान शाळेतील मुलांबरोबर फोटोज काढतो. तर दुसरीकडे प्रिया त्यांच्या पाठीमागे चालून चालून खूप थकलेली असते. अर्जुन आणि सायली दोघेही खूप खुश असतात. तर दुसरीकडे चैतन्य हा कामावर चाललेला असतो. मध्येच त्याला कुणाचा तरी कॉल येतो. तेव्हा मीटिंगला मी एकटाच असणार आहे. अर्जुन सर, हे प्रॉब्लेम काही नाही, आपण व्यवस्थित मीटिंग हँडल करू, असं आता चैतन्य म्हणतो आणि फोन ठेवतो. त्यानंतर तो साक्षीला कॉल करतो. इकडे साक्षी म्हणते, याचा काय प्रॉब्लेम आहे, हा असा का करतोय, सकाळपासून 3 वेळा कॉल करायचं झालंय याचं. त्यावेळी ती कसाबसा तो कॉल रिसीव करते. हा चैतन्य तिला विचारतो, काय करतेस तू? ती म्हणते, काही नाही स्वीट हार्ट, अरे मला जरा विकनेस आलाय आणि चक्करसुद्धा येते. चैतन्य आता खूप घाबरतो आणि विचारतो, काय झालं, मी डॉक्टरांना पाठवू का लगेच घरी? त्यावेळी ती म्हणते, डॉक्टर नको, मी थोडी रेस्ट घेते, म्हणजे मला बरं वाटेल. त्यावेळी चैतन्य म्हणतो, मी आत्ताच घरी येतो. तेव्हा ती म्हणते, नको घरी येऊ, कामावर कॉन्सन्ट्रेट कर. त्यावेळी तुझ्यापेक्षा कोणतं काम माझ्यासाठी महत्त्वाचं आहे का, असं चैतन्य म्हणतो आणि तू आराम कर, तोपर्यंत मी घरी येतोच, असं सांगतो. तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते आणि फोन ठेवते. दुसरीकडे साक्षी म्हणते, घरी येऊ देत, घरी येऊन माझी सेवा तरी करेल आणि 4-4 वेळा कॉल देखील करणार नाही. तर दुसरीकडे अर्जुन हा सायलीला म्हणतो की आपण आता पुढे जाऊयात जरा कडेला. वेळी आता तिथे काय आहे असं ती विचारू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तिथे खूप छान छान आहे पाहायला, चला तर तुम्ही, मज्जा येईल. त्यावेळी सायली ठीक आहे असं म्हणते आणि घोड्यावरून खाली उतरते. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, आपण थोडं पुढे जाऊयात, कारण आपल्याला फोटोसुद्धा दाखवावे लागतील ना. तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते. नंतर अर्जुन म्हणतो, आता आपण इको पॉईंटला आलो आहोत. तर प्रिया दोघांच्या पाठीमागेच उभी असते. इको पॉईंटला गेल्यानंतर तेथे खूप कपल्स असतात. तेव्हा सायली त्यांच्याकडे पाहतच राहते. अर्जुन म्हणतो, त्यांच्याकडे पाहू नका, त्यांना डिस्टर्ब करू नका, असं म्हणून तो आता म्हणतो, एक गंमत पाहायची का? तो खूप मोठ्याने सायली असं नाव घेतो. त्यावेळी आता ते नाव 3दा ऐकायला येत असतं. अर्जुन म्हणतो, पाहिली का कमाल, असं म्हणून तो सारखा सारखा सायली सायली हे नाव घेत असतो. सायली म्हणते, अहो थांबा ना सर, तुम्ही हे काय करताय? अर्जुन म्हणतो, पहा ना किती गंमत आहे, आता तुम्ही पण माझं नाव घ्या बरं. तर प्रिया इकडे हे सर्व व्हिडिओ शूटिंग करून घेत असते, जेणेकरून अस्मिताला दाखवावे यासाठी. इकडे आता सायली म्हणते, अर्जुन सर, मी
नाही घेऊ शकत असं म्हणून आता तो तिला फोर्स करतो। त्यावेळी सायली म्हणते माथेरान खूप सुंदर। अर्जुन आता डोक्यालाच हात लावतो। मग नंतर तो म्हणतो माझं नाव घ्या ना, मम्माला दाखवायला हवं। त्यावेळी ती अर्जुन सर असं खूप जोरात ओरडते। तर दुसरीकडे प्रिया म्हणते बापरे, मला तर पुरावा सापडला। पुरावा मी पूर्ण आजीला दाखवून अशी वाट लावणार आहे ना दोघांची, ही नवरा बायको नाही आहेत याचा खूप मोठा पुरावा मला सापडला। कारण बिनडोक सायली नवऱ्याला इथे अर्जुन सर म्हणतीये, तेव्हा ती आता खूपच खुश असते। तर आता अर्जुन इकडे सायलीला म्हणतो अहो अर्जुन सर नका म्हणू, अर्जुन असं म्हणते की मी नाही घेऊ शकत असं एकेरी नाव। त्यावेळी अर्जुन म्हणतो काही होत नाही। तर आता सायली ते ट्राय करत असते। तर दुसरीकडे प्रिया ही खूपच खुश असते। मोबाईल ती पर्समध्ये ठेवणार असते, तिच्या हातातून मोबाईल सटकतो आणि तो डायरेक्ट दरीत पडतो। त्यामुळे प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते। ती म्हणते एकदाचा पुरावा मला भेटला होता पूर्ण आजीला दाखवण्यासाठी, हे दोघे नवरा बायको नाही आहेत। माझं नशीब सुद्धा एवढं घाणेरडं आहे ना की या दोघांच्या विरोधात पुरावा मला मिळाला आणि तो मोबाईलच दरीत पडला। आता ती काय करावं या विचारातच पुढे चाललेली असते। अर्जुन सायलीने जो घोडा घेतलेला असतो त्या मालकाजवळ जाऊन ती म्हणते हे पैसे ठेवा आणि या घोड्याला अगोदर इथून घेऊन जा। त्यावेळी माझ्या मालकाने मला पूर्ण ट्रिपचे पैसे दिले आहेत, मी जाऊ शकत नाही असं तो माणूस म्हणतो। त्यावेळी प्रिया म्हणते तुम्हाला सांगितलंय ना जा म्हणून, त्या ट्रिपच्या डबल पैसे आहेत हे मी तुम्हाला दिलेले। त्यावेळी आता तो म्हणतो नको तुमचे पैसे, पण आता प्रिया ऐकतच नाही। ती म्हणते की ते दोघे माझे मित्रमैत्रीण आहेत, मला त्यांची गंमत करायची, मी त्यांच्यासाठी दुसरे घोडे मागवलेत। त्यामुळे तो माणूस प्रियाकडून पैसे घेऊन आता तेथून जातो। इकडे अर्जुन आणि सायली मस्त एन्जॉय करतात आणि मागे जायला निघतात। त्यावेळी आता समोर हार्ट शेप असतो, त्यामध्ये आता सर्व कपल फोटो काढत असतात। तेव्हा अर्जुन म्हणतो प्लीज आपण एक फोटोज काढूयात ना। सायली म्हणते अहो किती फोटोज काढलेत आपण, आता कशाला? तो म्हणतो घरच्यांना दाखवायला, प्लीज एकच। तेव्हा ती नकोच म्हणत असते। तर अर्जुन तिला तिथे घेऊन जातो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो। तेव्हा सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते। अर्जुन म्हणतो एकच फोटो। त्यावेळी आता ठीक आहे असं सायली म्हणते। दोघेही आता त्या हार्ट शेपमध्ये मस्त असे फोटो काढतात। तर आता पुढे येत असताना त्यांना समजतं की त्यांना तिथे घोडाच नाही आहे। त्यावेळी घोडेवाला गेला तरी कुठे? अर्जुन म्हणतो मी तर त्याला सांगितलं होतं इथेच थांबायला। प्रिया अगोदरच त्यांचा वेट करत तेथे थांबलेली असते। त्यावेळी आता ती त्या कचराकुंडीच्या पाठीमागे लपून बसते आणि अर्जुन सायलीकडे पाहत असते। सायली म्हणते तुम्ही ऑलरेडी एवढं चालला आहात, मग तुमचे पाय किती दुखतील? तो म्हणतो तुम्ही आहात ना बरोबर, मग काही टेन्शन नाही असं म्हणून दोघेही आता पुढे चाललेले असतात। तर आता थोडं पुढे गेल्यानंतर सायलीला जाणवत असतं की कुणीतरी माझा पाठलाग करते, म्हणून ती सारखी मागे पाहते। तर प्रिया लगेच लपून बसते। अजून थोडं पुढे गेल्या दोघेही गप्पा मारत असतात, परंतु सायलीला अजूनही जाणवत असतं की मागे कुणीतरी आहे। आता जेव्हा सायली मागे पाहते त्यावेळी प्रिया लपून बसते। त्यानंतर तिच्या शूजची लेस सुटते, त्यामुळे ती तोंडावर पडता पडता वाचते आणि म्हणते की आत्ताच या लेसला सुटायचं होतं का? इकडे अर्जुन आणि सायली दोघेही आता निसर्ग सौंदर्य न्याहाळत असतात, पण सायलीचं मन कशातच लागत नसतं। तेव्हा ती आता कल्पनाच्या बोलण्याचा विचार करू लागते की किती विश्वासाने आम्हाला इकडे पाठवले। तिच्या मनात विचार येतो की मी अर्जुन सरांबरोबर एवढी दिवस झाले एका रूममध्ये राहते, तरीही काही वाटलं नाही, परंतु आत्ताच त्यांच्याबद्दल एवढा अविश्वास का वाटतोय मला कळतच नाहीये। नुसतं अस्वस्थ सारखं वाटते, काहीतरी संकट येणार आहे याची चाहूल लागते। त्यावेळी आता ती अर्जुनला म्हणते अर्जुन सर चला ना आपण आता काहीतरी कारण काढून जाऊयात घरी, हे हनीमून प्रकरण आता बस झालं। त्यावेळी अर्जुन म्हणतो मम्माने जेवढं पॅकेज दिलं होतं तेवढं दिवस तर इथे राहावं लागेलच ना आपल्याला। त्यावेळी ती विचारते काहीतरी कारण नाही देता येणार का? अर्जुन म्हणतो कसं कारण देता येईल? त्यावेळी आपण थोडं पुढे जाऊयात आणि मग काहीतरी खाऊयात असं अर्जुन म्हणतो। तेव्हा ते दोघेही पुढे चाललेले असतात। फोटोग्राफर ते कपल फोटोशूट करत असतो। त्यावेळी अर्जुन सायलीला तो म्हणतो की करा ना कपल फोटोशूट। अर्जुन म्हणतो नाही, आम्ही आमच्या मोबाईलमध्ये खूप फोटोज काढलेत ऑलरेडी असं म्हणून पुढे चाललेले असतात। त्यावेळी आता तो म्हणतो मोबाईलमध्ये तर प्रत्येकजण काढतं, परंतु मी फेमस फोटोग्राफर आहे, प्लीज एकच। तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात। मित्रांनो, पुढील भागामध्ये सायलीचा तोल जात असताना अर्जुन तिला आपल्या मिठीत घेतो। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।